वाचलेले 10,000 म्हणजे कमवलेले 10,000 आहेत. 10,000 वाचवण्याची योजना कोणती आहे लक्षात घ्या. तर प्रतिबंध हा उपचारापेक्षा स्वस्त असतो. दररोज थोडं वाचलं पाहिजे. महिन्याला मोठी रक्कम बनू शकते यातून. जास्त खाद्य म्हणजे जास्त दूध नेहमीच नसतं. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दूध कसं वाढवायचं हे सांगणार नाही. नवीन जनावर घ्या हेही सांगणार नाही. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीवर जी अनेकदा आपण दुर्लक्ष करतो, दुर्लक्षित ठेवतो. महिन्याला 10,000 कसे वाचवायचे? कारण अनेक वेळा समस्या कमी उत्पन्न नसते, समस्या जास्त खर्च होतो ही असते. समजा तुम्ही महिन्याला 10,000 वाचवले तर वर्षाला किती वाचवले? 1,20,000. 5 वर्षात किती? 6 लाख रुपये. आणि तेही नवीन जनावर न घेता. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक माणसाला हा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो. सकाळी लवकर उठायचं, जनावरांना चारा घालायचा, दूध काढायचं, दिवसभर धावपळ 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 करायची, महिनाभर मेहनत करायची. पण महिन्याच्या शेवटी हिशोब करताना मनात एक प्रश्न येतो, एवढी मेहनत करून पैसे कुठे गेले? दूध तर विकलं, काम पण केलं, मग हातात काही उरत का नाही? आणि इथंच अनेक लोक एक चूक करतात. जे जास्त जनावर घेण्याचा विचार करतात, अजून दूध वाढवण्याचा विचार करतात, पण कधी थांबून विचार करत नाही, मी जे कमावतोय त्यातलं किती वाचवतोय? कारण व्यवसाय मोठा होतो तो फक्त उत्पन्न वाढवून नाही, तर खर्च नियंत्रणात ठेवून. आजचा व्हिडिओ अशा प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे, ज्याला महिन्याच्या शेवटी थोडी बचत पाहायची आहे, ज्याला मेहनतीचं फळ बघायचंय आणि ज्याला दूध व्यवसाय फक्त चालवायचा नाही, तर तो पुढच्या स्तरावरती घेऊन जायचा आहे. आज आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसायात महिन्याला 10,000 रुपये कसे वाचवायचे, तेही व्यवसाय कमी न करता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कधी कधी मोठा बदल नवीन गुंतवणुकीत नसतो, तो रोजच्या छोट्या निर्णयामध्ये लपलेला असतो. आपण अशा 10 गोष्टी पाहणार आहोत ज्या छोट्या वाटतात पण मोठी बचत करतात. चारा खर्च मोजायला सुरुवात करा. सर्वात आधी चारा खर्च लिहा. दररोज हिरवा चारा किती लागतोय, सुका चारा किती लागतोय, खाद्य किती लागतंय, वाहतुकीला खर्च किती येतोय, आणि महिन्याच्या शेवटी पहा. कारण जिथं मोजमाप सुरू होतंय ना आपलं, तिथं बचत सुरू होणार. लक्षात ठेवा. उगाच जास्त खाद्य देऊ नका. सगळ्यात महत्वाचा विषय. अनेक लोक काय विचार करतात की आपल्याला जास्त दूध काढायचंय गायचं, म्हणून जास्त खाद्य देतात. जास्त खाद्य म्हणजे जास्त दूध नेहमीच नसतं. कधी कधी खाद्य वाया जातं, खर्च वाढतो. मग यासाठी योग्य प्रमाण महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा, चारा वाया जाणं थांबवा. सगळ्यात महत्वाचा विषय. जमिनीवर पडलेला चारा असतोय, पायाखाली गेलेला चारा असतोय, ओला होऊन खराब झालेला चारा असतोय. हे सर्व पैसे आहेत. दररोज थोडं वाचलं पाहिजे. महिन्याला मोठी रक्कम बनू शकते यातून. लक्षात ठेवा. आणि जनावरांनुसार खर्च करा. चौथा भाग कुठला आहे? जनावरांनुसार खर्च करा. सर्व जनावरांना सारखं खाद्य देऊ नका. दूध देणारी जनावरं बाजूला करा, थोडी भाकड जनावरं बाजूला करा, आणि लहान जनावरं बाजूला करा. यांचं वेगळं व्यवस्थापन करा. पाचवा मुद्दा, औषधाचा खर्च कमी करा. तुम्ही म्हणाल कसं करायचं? तर प्रतिबंध हा उपचारापेक्षा स्वस्त असतो. स्वच्छता ठेवा, वेळेवरती निरीक्षण करा. आजारी पडल्यावर खर्च वाढत असतो, म्हणून आधीच प्रतिबंध लसी द्या, म्हणजे पुढचा आजार वाचतो, पुढचा खर्च वाचतो. पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही नीट करा. पाणी वाया जाणं म्हणजे खर्च आहे. पाण्यामुळं चारा वाढतो, दूध टिकतं, म्हणून पाण्याचाही खर्च वाचवा. छोटी दुरुस्ती, याचा जो खर्च आहे याचा दुर्लक्षित करू नका. जी गळती आहे पाण्याची, तुटलेले पाईप आहेत, खराब फिडर असेल, लहान खर्च हा मोठा होत जातो. लक्षात ठेवा. म्हणून या खर्चाला आपल्याला नियंत्रणात आणायचंय. आणि जे उत्पादन रोजचं आहे ते लिहून ठेवा. रोजचं दूध किती आलं, त्याचा खर्च किती झाला, किती खाद्याला खर्च झाला. डेटा नसला म्हणजे याची नोंद नसली तर सुधारणा होत नाही. लक्षात ठेवा, सुधारणा होत नाही.
एका महिन्याचा तुम्ही प्रयोग करा. 1 महिना तुम्ही चाऱ्यावरती नियंत्रण आणा, खर्चाची नोंद लिहा, वाया जाणं बंद करा. जो पाणी वाया जातंय, चारा बंद जातोय, जो एक्स्ट्रा खाद्य दिलं जातं हे बंद करा आणि तुलना करा. 10,000 वाचवण्याची योजना कोणती आहे लक्षात घ्या. चाऱ्याची बचत 4,000 रुपये, खाद्यावरचं नियंत्रण ह्याचे 2,000 रुपये, औषधांचा खर्च 1,500 रुपये, पाणी वाया जाणं हा खर्च 1,500 रुपये, इतर लहान खर्च 1,000 रुपये, एकूण 10,000 रुपये. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. दुग्ध व्यवसायात नफा वाढवण्यासाठी नेहमी नवीन जनावर घ्यावं लागत नाही. कधी कधी आधी खर्च थांबवावा लागतो. लक्षात ठेवा, वाचलेले 10,000 म्हणजे कमवलेले 10,000 आहेत. आजपासून एक काम करा, पुढचे 30 दिवस प्रत्येक खर्च लिहा आणि स्वतःला विचारा, हा खर्च खरंच आवश्यक आहे का? कारण मोठा बदल मोठ्या गुंतवणुकीने नाही, तर दररोज रोज होणाऱ्या छोट्या छोट्या निर्णयाने होत असतो. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गोट्यात सर्वात जास्त खर्च कुठे होतो. आणि अशाच सखोल दुग्ध व्यवसाय व्हिडिओसाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये भेटू. धन्यवाद.